थायरॉइड थायरॉइड हायपोथायरॉइड हायपरथायरॉइड थायरॉइड प्लस ओबेसिटी आहे. आयुर्वेदाने पण हा थायरॉइड बरा होऊ शकतो. गॅरंटेड आपका थायरॉइड ठीक हो जाएगा. 80% महिला आहेत की ज्यांना थायरॉइड, मग तो हायपो असेल किंवा हायपर असेल, दोन्हीपैकी कोणताही थायरॉइड होण्याचे चान्सेस धोके अधिक आहेत. पेशंटचा थायरॉइड कधीच बरा होत नाही. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर माणूस मेंदूचा वापर कमी करायला लागलाय. जर तुमच्या थायरॉइडच्या ग्लँडला तू काम करू नकोस, आम्ही बाहेरून गोळी देतोय असं म्हणून जर गोळी द्यायला सुरुवात केली तर ती ग्लँड सुधारेल की बिघडेल, आणि तो परिणाम होतो आणि थायरॉइडची ग्लँड ही आणखीन जास्त अंडर ॲक्टिव्ह होत जाते. एखादा पेशंट तुमच्याकडे आला तेव्हा त्याला हाय डोस किंवा आपण म्हणू जास्त MGची गोळी थायरॉइडची तो घेत होता, आणि अशी कंडिशन होती की कदाचित त्याला आयुष्यभर पण ती गोळी घ्यावी लागेल, पण आपल्या उपचारांनी TATC मध्ये तो आला आणि आता तो गोळी घेत नाहीये. दिवसातून एखाद दुसरा तरी पेशंट असा आम्हाला पाहायला मिळतोच, नाही डॉक्टर आता मला कंटाळा आलाय, ती गोळी मला बंद करायची, किंवा मी ती बंद केली. तर अशी अचानक कुठलीच गोष्ट बंद करायची नसते. एक थायरॉइड जो आहे ना, तो थायरॉइड फक्त इथं ह्या गळ्याच्या त्याच्या स्थानापुरता मर्यादित राहत नाही, तर तो केसापासून अगदी नखापर्यंत, पायाच्या नखापर्यंत सगळ्यांना इन्व्हॉल्व करतो. सोशल मीडियावर रील्समध्ये अगदी 60 सेकंदात आपल्याला एक खूप छान चमत्कारिक उपाय मिळतो आणि प्रत्येकाला वाटतं की अरे हे घरच्या घरी मी करू शकतो. सध्या एक रील सध्या चालू आहे सगळीकडं, काळी मिरी घ्या, सुंठ घ्या आणि पिंपळी घ्या आणि ते रोज खा. बरेच रील चालू आहेत की गॅरंटेड आपका थायरॉइड ठीक हो जाएगा. मी गमतीनं असं म्हटलं की हे केल्यानंतर 100 दिवसानंतर लोकांनी थायरॉइड तर चेक करून बघितलंच पाहिजे, ते बरा झालाय की नाही झालेला. पण कमीत कमी 25-30 जणांना मूळव्याधाचा त्रास नक्की सुरू झालेला. लई आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलं ना की तो पहिल्यांदा विचारतो पोटचेन कसं आहे, पोट कसं साफ होतं, पोट कसं साफ होतं, भूक कशी लागते. लोकांना वाटतं काय म्हणजे हा काही झालं तरी पोटावरतीच येतो डॉक्टर, तर तसं नाही आहे. त्या माणसाला हार्ट अटॅक येतो. त्या हार्ट अटॅकचं कारण ब्लॉकेज असतं. ब्लॉकेजचं कारण कोलेस्ट्रॉल असतं. कोलेस्ट्रॉलच्या बरोबरीनं होमोसिस्टीन नावाचा एक घटक असतो, तो वाढलेला असतो. होमोसिस्टीन आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कारण म्हणजे शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी असते. B12ची डेफिशियन्सी असते म्हणजे कमतरता असते, कारण खाल्लेल्या आहारातून ते ॲब्झॉर्ब होत नसतं. म्हणजे परत कोण आलं, पचनशक्ती आली. त्या पचनावरती काम करण्याची मास्टरी ज्याच्याकडे आहे ना, तो सगळे आजार ट्रीट करू शकतो थायरॉइडमध्ये. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. आरोग्यविषयक या पॉडकास्टमध्ये नेहमीच आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आजकाल जर आपण पाहिलं तर एखादा आजार झाला की गोळी घ्यायची आणि तीच गोळी कंटिन्यू करायची आणि वाट पाहायचं की माझा हा आजार कधी बरा होणार आहे. मी बोलते थायरॉइडच्या बाबतीत, पण थायरॉइड हा आजार देखील आयुर्वेदाच्या मदतीनं बरा होऊ शकतो. कसा, हेच सांगण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत TATCचे संस्थापक डॉक्टर विक्रांत पाटील, आणि आजही थायरॉइडबद्दल आपण त्यांच्याकडून A to Z माहिती घेणार आहोत. तर डॉक्टर, पहिल्या भागामध्ये थायरॉइडबद्दल तुम्ही इतकी माहिती दिली आणि प्रेक्षकांचे देखील आपल्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे, त्यामुळे आता आणखीन प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. सगळ्यात आधी तर मला सांगा की थायरॉइड झाला म्हणजे एखादी गोळी चालू केली आणि आता हीच गोळी मला आयुष्यभर घ्यायची आहे, हे एखादा रुग्ण मनाशी ती गाठ बांधतो आणि त्याचं रुटीन तो कंटिन्यू करतो. तर थायरॉइडच्या बाबतीत हे झालं, पण यामध्ये देखील एक इम्युन सिस्टीम किंवा आपण म्हणूया ऑटो इम्युन, ही नेमकी भानगड काय? एकतर याच्यामध्ये अमृता सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये रुग्णांची खूप जास्त चूक आहे अशातला भाग नाही आहे. लोकांना अनफॉर्च्युनेटली डॉक्टरच बऱ्याच वेळा लिहून देतात की श्रीरामचरणी विलीन होईपर्यंत ही गोळी घ्यावी म्हणून. आता तसं जर डॉक्टरनीच लिहून दिलं तर पेशंटची पहिल्याच दिवशी एकतर त्याची जी मानसिक ताकद असते ना ती खच्चीकरण होऊन जातं की अरे आता मला आयुष्यभर घ्यायची आहे, आता मला मरेपर्यंत ही औषधं घ्यायची आहेत. एक डिपेंडन्सी आल्यासारखी वाटायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम येत असतो. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची अशी होत असते की त्या पेशंटला हे माहीतच नाही आहे की आयुर्वेदामध्ये गेल्यानंतर हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. आणि फक्त त्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे की चुकीच्या पद्धतीनं घरगुती अशा कुठल्या गोष्टी न करता व्यवस्थित तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टरांच्या उपचारांकडं गेला तर ते लवकर चांगल्या पद्धतीनं बरं होणार आहे, व्यवस्थित बरं होणार आहे. किंवा नसेल बरं होणार तर डॉक्टर तुम्हाला सांगणार आहेत की नाही बाबा तुझा एवढ्या पद्धतीनं बरा होईल, तेवढ्या पद्धतीनं बरा होणार नाही, व्हॉट एव्हर इट विल बी.
आता याच्यामध्ये ऑटोइम्युनिटी नावाचे एक प्रकार बघायला मिळतो. आता गंमत एक तुला थोडंसं बाजूला जाऊन आउट ऑफ द ट्रॅक जाऊन सांगतो मी. ज्यावेळेला डायबिटीज असा सगळा प्रकार सगळीकडे चालू होता, त्यावेळेला लोकांना असं सांगितलं जायचं, की तुमच्या इथं जे पॅनक्रियाज आहे, ते पॅनक्रियाज काम करत नाही आणि ते काम करत नाही म्हणून त्याच्यातून इन्सुलिन निघत नाही आणि त्याच्यातून इन्सुलिन निघत नाही म्हणून तुमची साखर जी आहे ती रक्तात तशीच साठते आणि ती साठते म्हणून तुम्हाला डायबिटीस झालेला दिसतो. पण फॅक्ट अशी आहे, की गेल्या साधारणपणे 10 ते 12 वर्षापूर्वी एक अशी गोष्ट निदर्शनास आली, की इथं असं काही नाही आहे, की पॅनक्रियाजनं काम करायचं बंद केलेलं आहे म्हणून. असं काही नाही आहे, की पॅनक्रियाज काम करत नाही आहे. पण लोकांच्या मनावर ते बिंबवलं गेलं. हम्म. तसंच थायरॉईडच्या बाबतीत देखील झालेलं आहे, की लोकांच्या मनावरती हे बिंबवलं गेलं, की तुमची थायरॉईड ग्लँड काम करत नाही आहे. पार्ट 1. बरोबर. दुसरी गोष्ट अशी, की गेल्या 10 ते 12 वर्षापूर्वी असं लक्षात आलं, की डायबिटीसमध्ये एक ऑटोइम्युनिटी नावाचा प्रकार असतो. म्हणजे काय तर आणि तोच प्रकार थायरॉईडमध्ये पण असतो. आता थोडंसं ऑटोइम्युनिटी म्हणजे काय समजून घेऊया. तर आपण असं समजूया, की हा भारत देश आहे आणि भारताच्या एखाद्या परराष्ट्रीयानं भारतावरती काहीतरी अटॅक केला, तर भारत त्याला लगेच रिटॅलिएट करेल. हम्म. बरोबर? तर हा कशाच्या पद्धतीचा होईल, तर एखाद्या जंतूचा संसर्ग शरीराला झाला, तर ती जी परिस्थिती तशी असेल. पण याच्या अगेन्स्ट एखाद्या प्रदेशातले लोकच जर मला हा देश नको आहे किंवा मला ह्या देशातली परिस्थिती नको आहे, असं म्हणून देशाच्या अपोजिट लढायला सुरुवात जर त्यांनी केली, तर ती जी परिस्थिती असेल, ती परिस्थिती म्हणजे ऑटोइम्युनिटी असणार आहे. म्हणजे माझ्याच शरीरातल्या सेल्स माझ्याच शरीराच्या अगेन्स्ट लढायला सुरुवात करतात बाय एनी मीन्स. त्याची कारणं मग ढीगभर अजून आपल्याला शोधून सापडतात. मग त्या कुठल्यातरी कारणामुळं जर असं व्हायला लागलं, तर त्याला ऑटोइम्युनिटी असं म्हटलं जातं. आता याच्या मागची जर कारणं बघितली तर ती कुठली निघतात, तर सगळ्यात पहिलं निघतं, की हे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स जे आहेत ना, त्या सगळ्यांच्यामध्ये पहिलं कारण जे आहे, ते म्हणजे आपली लाईफस्टाईल. दुसरं कारण जे येतं, ते आपण जे खातोय. म्हणजे गंमत सांगतो मी, आपण जाणून-बुजून एक्स्ट्राचे पैसे देऊन निवडून घाणेरड्या वस्तू आणून खातोय किंवा जास्त विषारी वस्तू आणून खातोय. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जाता आणि कुठलीतरी भाजी आणता, तर ती भाजी आपण कधी अशी आणतो का रे, की त्याला आता कीड लागलेली आहे? नाही आणत. आपण न किडलेली भाजी आणतो. म्हणजे कसली भाजी आणतो, तर ज्याच्यावरती भरपूर पेस्टिसाइड्स मारलेले आहेत, अशी भाजी आणतो. म्हणून तर त्याच्यावरती कीड पडली नाही ना. मग ते पेस्टिसाइड्स कुठे जाणार आहेत? ते पोटात जाणार आहेत आणि ते केमिकल्स आहेत आणि ते पेस्टिसाइड्स म्हणजे विष आहेत ती. ती तुम्हाला मारणार आहेत हळू-हळू. मग ह्या सगळ्यांच्यामुळे शरीरामध्ये बदल व्हायला लागले, की त्या गोष्टी शरीरावरती कारणीभूत ठरतात. दुसरे आहेत ते केमिकल फर्टिलायझर्स. म्हणजे ज्या पद्धतीची खतं आपण घालतो. एक काळ असा होता, की शेणखत हे सगळ्यात चांगलं खत समजलं जायचं. आज परिस्थिती काय आहे, आज शेणखत बघायलाच मिळत नाही आहे. म्हणजे मार्केटमधून तुम्ही 1 किलो शेणखत आणलं ना, त्याच्यामध्ये पाऊण किलो मातीच घातलेली असते त्यांनी. एवढ्या परिस्थितीमध्ये. कारण गाई, बैल आणि हा जो काही प्रकार आहे, जनावरं जी घरामध्ये असायची, तीच आता राहिलेली नाही आहेत आणि त्याच्यामुळे शेणखत राहिलेलं नाही आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी इनऑर्गॅनिक झालेल्या आहेत आणि त्या इनऑर्गॅनिक गोष्टी आपल्याला त्रास देत आहेत. तर इथपासून सगळ्या गोष्टी आपल्याला तो ऑटोइम्युनिटीसाठी कारणीभूत ठरतात. थायरॉईडच्या बाबतीत अँटी थायरॉईड अँटीबॉडीज नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे थायरॉईडची ग्रंथी किंवा त्याचा तयार होणारा हॉर्मोन किंवा थायरॉईडचे रिसेप्टर्स, आता त्याच्यापर्यंत मी जात नाही, कारण रिसेप्टर्स वगैरे लेवलला गेलं तर लोकांना ते खूप जास्त अजीर्ण होईल कदाचित ते पचायला. कारण खूप वास्ट लेवलचं ते नॉलेज आहे किंवा त्याला जेवढं खोदत जाऊ तेवढं आणखीन जास्त ते खोल जाणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या तिन्हीच्या विरुद्ध लढणारी एखादी सिस्टीम ज्यावेळेला शरीरामध्ये तयार व्हायला लागते, त्याच्या विरुद्ध लढणारं सैन्य शरीरामध्ये तयार करतं, त्यावेळेला त्याला अँटी थायरॉईड अँटीबॉडीज असं म्हणतात. अँटीबॉडी म्हणजे काय? बॉडी म्हणजे आपलं शरीर, अँटीबॉडी म्हणजे शरीराच्या विरोधी असणारी बॉडी, अँटी थायरॉईड म्हणजे थायरॉईडच्या विरोधात तयार होणारी शरीरातली शरीरविरोधी गोष्ट, त्याला किंवा सेल्स, त्यांना अँटी थायरॉईड अँटीबॉडीज असं म्हटलं जातं. ह्या अँटीबॉडीज शरीरामध्ये तयार व्हायला लागल्या, की त्याला ऑटो इम्युन थायरॉईड डिसऑर्डर्स असं म्हणता येतं. मग याच्यामध्ये 2 प्रकार पडतात पुन्हा. पहिला आहे तो हाशिमोटो आणि दुसरा आहे तो ग्रेव्हज. ह्या 2 पद्धतीच्या असतात. हाशिमोटो जो आहे त्याच्यामध्ये हायपोथायरॉईड हा जनरली आजार पाहायला मिळतो आणि ग्रेव्हज जो आहे त्याच्यामध्ये हायपरथायरॉईड हा प्रकार बघायला मिळतो.
हाशिमोटो किंवा हायपोथायरॉइड जो आहे हं. त्याच्यामध्ये जाडी वाढणं आणि बाकीच्या लक्षणं जी आपण मागच्या वेळेला हायपोथायरॉइडची हं. बघितली ती सगळी लक्षणं दिसायला लागतात. हायपरमध्ये डोळे बाहेर येणं, असे मोठे डोळे होतात, असे ह्या पापण्या अशा पद्धतीनं मोठ्या झालेल्या असतात, इथपर्यंत त्याची लक्षणं होतात. बप्थॅल्मस असा त्याला प्रकार हे दिलेला आहे, शब्द आलेला आहे. तर ह्या प्रकारे त्याच्यामध्ये दिसायला लागतं आणि वजन एकदम कमी व्हायला लागतं हायपरथायरॉइडमध्ये. पण तरीसुद्धा ही फायनल कंडिशन नाही आहे. मला हे सांगताना खूप वाईट वाटतं, की सोशल मीडियावरून याच्याविषयी खूप वेगळ्या पद्धतीनं प्रमोट केलं जातं. पण असं नाही आहे. हाशिमोटोच्या अँटीबॉडीज पॉझिटिव्ह असून एकही थायरॉईड नाही आहे. ग्रेव्हजच्या पॉझिटिव्ह असून एकही थायरॉईड नाही आहे. दोन्ही पॉझिटिव्ह नसताना थायरॉईड आहे. मग तो हायपर असेल किंवा हायपो असेल, अशा कंडिशनसुद्धा बघायला मिळतात. सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या डॉक्टरांनी ठरवल्या पाहिजेत. लेट देम डिसाईड अँड ट्रीट बाय द डॉक्टर्स. ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. बरोबर. हा नेमका फरक काय आहे हे तर तुम्ही सांगितलं. पण तरीसुद्धा तुमच्याकडे पण असे पेशंट येत असतील, की आता थायरॉईड तर माझ्या रिपोर्टमध्ये आलाय हो. आणि मला औषधं डॉक्टरांनी घ्यायला सांगितली आहे. पण मग याच्यावर फक्त ॲलोपॅथी हीच एक ट्रीटमेंट आहे का? की आयुर्वेदामध्ये सुद्धा असे खूप पर्याय आहेत, पण ते अजून रुग्णांपर्यंत किंवा आपल्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचलेले नाहीये किंवा त्यांना माहीत नाहीये, की अरे वाह! आयुर्वेदाने पण हा थायरॉईड बरा होऊ शकतो? बघा, आता गंमत अशी आहे, की एक खूप छान संस्कृत सुभाषित आलेला आहे आयुर्वेदामध्ये. "नहि वैद्यो प्राणेश्वरः." वैद्य हा काय प्राणांचा ईश्वर नाही आहे. मी मागच्या वेळेला पण हे म्हटलेलं आहे मला अगदी, वाटतं. अगदी. तो प्रयत्नांचा परमेश्वर आहे. त्यांना फक्त प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळं कुठलाच डॉक्टर हा 100च्या 100 लोकांना बरा करू शकत नसतो. पण ज्यावेळेला आपण आधुनिक शास्त्राचा विचार करतो, त्यावेळेला आधुनिक शास्त्रामध्ये हायपोथायरॉईडसाठी जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये काय आहे, तर ही थायरॉईडची ग्लँड कमी काम करतीये, म्हणजे T3 किंवा T4 किंवा T3 आणि T4, 1, 2 किंवा दोन्ही हे हॉर्मोन्स ह्या ग्लँडमधून कमी प्रमाणामध्ये सिक्रेट होत आहेत. या कंडिशनमध्ये बाहेरून T4चा हॉर्मोन हा खायला घातला जातो, ज्याला थायरॉक्सिन सोडियम असं म्हटलं जातं. ती गोळी खायला घातल्यानंतर शरीराला T4चा हॉर्मोन एक्सटर्नली मिळतो. तो हॉर्मोन शरीर T3मध्ये कन्व्हर्ट करत असतं, जे काम मेनली लिव्हर, इंटेस्टाईन आणि गट्स म्हणजे यकृत, आतडे आणि आपल्या किडन्या ज्या आहेत त्या करत असतात. मुळं शरीराला T3 आणि T4 हे दोन्ही हॉर्मोन मिळतात आणि शरीर बॅलन्स होऊन निघतं. पण मी पुन्हा तेच सांगतो, की आईचं दूध आणि पावडरचं दूध याच्यामध्ये जो फरक आहे तो इथे पडतो. परिणामी तुम्ही बाहेरून सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, तर साईड इफेक्ट्स ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला याही गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे खरं तर, की आपण ज्यावेळेला एखादी गोळी खायला घालतो, त्यावेळेला त्या गोळीवरती आपण डिपेंडंट किती होतोय. म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आलेला आहे. मी कधी-कधी गमतीनं असं म्हणतो, एक माकड होतं आणि त्या माकडानं त्याची शेपटी वापरायची बंद केली. मग काही हजार वर्ष गेली नाही, त्या माकडाची शेपूट गळून पडली, म्हणजे लहान होत गेली, अस्तित्वातून नाहीशी झाली आणि मग त्याचा माणूस तयार झाला. बरोबर, म्हणजे माणसाला शेपूट नाही आहे. माणसानं अन्न शिजवून खायला सुरुवात केली, मग त्याच्या आतड्यांची लांबी कमी झाली आणि मग एवढं-एवढंसं अपेंडिक्स राहिलं, जे गाय किंवा बैल किंवा म्हैस किंवा शेळी यांच्यामध्ये खूप लांब असतं, ते माणसाच्यामध्ये एवढं-एवढंसंच शिल्लक राहिलं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर माणूस मेंदूचा वापर कमी करायला लागला आहे. तर पुढच्या 200, 500, 1000, 2000 वर्षानंतर काय होईल ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे. मग आता गंमत अशी आहे, की जर तुमच्या थायरॉईडच्या ग्लँडला "तू काम करू नकोस, आम्ही बाहेरून गोळी देतोय," असं म्हणून जर गोळी द्यायला सुरुवात केली, तर ती ग्लँड सुधारेल की बिघडेल? आणि तो परिणाम होतो आणि थायरॉईडची ग्लँड ही आणखीन जास्त अंडर ॲक्टिव्ह होत जाते. म्हणून पेशंटचा थायरॉईड कधीच बरा होत नाही. याच्या उलट आयुर्वेद काय म्हणतो, की आम्ही तुम्हाला टेकू नाही देणार आहे. आम्ही तुम्हाला ट्रेन करणार आहे. आम्ही तुम्हाला पुन्हा स्ट्राँग करणार आहे. सो जेणेकरून ती थायरॉईडची ग्लँड पुन्हा काम करायला लागली पाहिजे. त्याच्यातून पुन्हा T3, T4 व्यवस्थित सिक्रेट व्हायला पाहिजेत आणि ते सिक्रेट व्हायला लागले, की तुमच्या शरीरामधल्या बाकीच्या ज्या कंप्लेंट्स आहेत, म्हणजे फक्त रिपोर्ट्स नॉर्मल दिसतायत, पण पेशंट नॉर्मल नाही आहे. पेशंटचे केस गळतायत, चिडचिड होतीये, चेहऱ्यावरती सूज दिसते, अंगावरती सूज येते, पायावरती सूज येते, छातीत धडधडतंय, घाबरल्यासारखं होतंय, रडायला येतंय, मूड स्विंग्स होत आहेत, मध्येच राग येतोय,
मध्येच मूड एकदम चांगला असतो, मध्येच मूड एकदम खराब झालेला असतो, पचन चांगलं होत नाही आहे, गॅसेस होत आहेत, वजन वाढतं आहे, कोलेस्ट्रॉल वाढतं आहे, सांधे दुखत आहेत, मसल स्टिफनेस आहे, पाळीच्या तक्रारी आहेत, त्वचा कोरडी पडते आहे, नखं पातळ होत आहेत, हाडं दुखायला लागलेली आहेत. ह्या ज्या काही सगळ्या कंप्लेंट्सचा जो एवढा मोठा पेटारा घेऊन पेशंट बसलेला असतो, सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पेशंटला त्या कंडिशनमधून बाहेर काढतो. त्याच्याबरोबरीने त्याची थायरॉईडची ग्लँड सुधारल्यामुळे, त्याचे हॉर्मोन्स चांगले झाल्यामुळं त्याचा रिपोर्ट नॉर्मल यायला लागतो आणि म्हणून पेशंटला 100, 125, 150 अशी जी काही गोळी चालू असेल ती हळूहळू कमी होत 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 ती हळूहळू कमी करायची असते. गंमत आहे बरं का याच्यामध्ये. असं होतं की बऱ्याच वेळेला पेशंट म्हणतो की आता मला ही गोळी घ्यायची नाही. आमच्याकडे खूप पेशंट नाही, दिवसातून एखाद दुसरा तरी पेशंट असा आम्हाला पाहायला मिळतोच. नाही डॉक्टर, आता मला कंटाळा आला, ती गोळी मला बंद करायची किंवा मी ती बंद केली. तर अशी अचानक कुठलीच गोष्ट बंद करायची नसते. अचानक बंद केली की त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट, म्हणजे विचार कर की एखाद्या राजस्थानमधली माणसं आहेत समज, तर त्या राजस्थानमधल्या माणसांना कमी पाण्यात राहण्याची सवय आहे. पण त्याच्या अगेन्स्ट तुम्ही भरपूर खाऊन पिऊन जिथं सुखी आबाद आहे, भरपूर पाणी आहे, अशा माणसाला एकदम बिना पाण्याच्या प्रदेशात नेऊन ठेवलं तर त्याची काय अवस्था होईल? तशी अवस्था त्या शरीराची होते. शरीराला रोज बाहेरून आयता हॉर्मोन खायला मिळतोय. अशा कंडिशनमध्ये एकदमच त्याचा बाहेरून मिळणारा सप्लाय बंद केला, तर त्या शरीराची म्हणजे बिना पाणी मछली म्हणतो ना, तशी कंडिशन होऊन जाते गं. आणि मग तिथे खूप जास्त त्रास व्हायला लागतात, खूप जास्त साईड इफेक्ट्स शरीरावरती यायला लागतात. तर असं कधी करायचं नाही आहे. आणि ज्यावेळेला हे टेपर ऑफ करत जातो, त्यावेळेला शरीर हळूहळू इम्प्रूव्ह झालेलं असतं, ग्लँड हळूहळू इम्प्रूव्ह झालेली असते. म्हणून रिपोर्ट्स पण नॉर्मल आले असतात आणि पेशंट पण नॉर्मल आलेला असतो. ओके. पण सर मग ह्याच्यात एखादं उदाहरण तुमच्याकडे आहे का, की एखादा पेशंट तुमच्याकडे आला तेव्हा त्याला हाय डोस किंवा आपण म्हणू जास्त MGची गोळी थायरॉईडची तो घेत होता आणि अशी कंडिशन होती, की कदाचित त्याला आयुष्यभर पण ती गोळी घ्यावी लागेल. पण आपल्या उपचारांनी TATCमध्ये तो आला आणि आता तो गोळी घेत नाहीये. असा कोणता पेशंट तुम्ही हँडल केलाय का? असे आम्ही दिवसाला कमीत कमी 10-20 पेशंट हँडल करतो. ओह! म्हणून मला ॲक्च्युली हसायला येण्याचं कारण तेच आहे. कारण आमच्याकडे ना सगळेच पेशंट ह्याच पद्धतीने येतात. हं. मुळात एखाद्याला सर्दी खोकला झाला ना, तर तो जवळच्या जनरल प्रॅक्टिशनरकडे जातो. तिथे त्याला फरक नाही पडला, तर तो मग स्पेशलायझेशन असलेल्या डॉक्टरकडे जातो. तिथं त्याला फरक नाही पडला, की तो सुपर स्पेशालिटी डॉक्टरकडे जातो. आणि ज्यावेळेला तिथेही फरक पडत नाही, त्यावेळेला तो आयुर्वेदाकडे येतो. त्यामुळं आम्ही सगळे आयुर्वेदिक डॉक्टर जे आहोत ना, आम्हाला सगळ्यांना ह्या पद्धतीची सवय लागलेली असते. सगळेच पेशंट अशा पद्धतीने येत असतात. आता तू जे सांगितलंस तर त्याच्यामध्ये अगदी 200 आणि 250 ची गोळी घेणारे जे पेशंट आहे हायपोच्या बाबतीमध्ये, 200 आणि 250 मायक्रोग्रॅम, ॲक्च्युअली ते MCG असतं, पेशंट म्हणताना MG म्हणतात, पण ते मायक्रोग्रॅम असतात. मायक्रोग्रॅमची गोळी घेणारे पेशंट आमच्याकडे आलेले आहेत आणि ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कमी होत जातात, बरे होत जातात. तरी पण मी ही एक्स्ट्रीम कंडिशन म्हणून तुला सांगत नाही आहे बरं का, ही मी फक्त रुटीनमध्ये सांगतोय. 200 आणि 250चा डोस खूप मोठा आहे. म्हणजे 12.5 पासून डोस सुरू होतो आणि 250चा डोस हा किती मोठा असेल विचार कर. आणि हायपरच्या पेशंटमध्ये मिलीग्रॅममध्ये तो डोस असतो. तो 40 मिलीग्रॅम ते 60 मिलीग्रॅमपर्यंतचे पेशंट आपल्या क्लिनिकला झालेले आहेत. पर डे 60 मिलीग्रॅम गोळी घेणारे पेशंट आपल्या क्लिनिकला खूप झालेले आहेत. तेही बरे झालेले आहेत. हायपरचा सक्सेस रेट जास्त आहे हायपोपेक्षा. पण आपल्याकडे आत्तापर्यंत 3 पेशंट, मी खूप जास्त म्हणत नाही, पण 3 पेशंट्स असे झालेले आहेत, ज्यांची थायरॉईडची ग्लँड ऑपरेशन करून काढून टाकलेली. माझ्याकडे त्याचे रिपोर्ट्स आहेत. त्या सगळ्या पेशंटचे केस पेपर्स आमच्याकडे आहेत. हा ॲक्च्युअली इम्पॉसिबल वाटणारी घटना आहे, की त्या पेशंटची थायरॉईडची ग्लँड काढून टाकलेली आहे आणि तरीसुद्धा त्यांच्यामधला थायरॉईडचा डोस कमी झालेला आहे गोळीचा. तर कदाचित म्हणजे मला याचं एक्झॅक्ट कारण नाही सांगता येणार, असं का झालं असावं किंवा का होत असावं. 3च पेशंट आहेत. अगदी नावानिशी त्यांचे केस पेपर मला पाठ आहेत. म्हणजे हे आम्हाला सुद्धा आश्चर्यचकित करणारं होतं, की अशा पद्धतीनं जिथे ती ग्लँडच अस्तित्वात नाही आहे, मग कदाचित ह्या पेशंट्समध्ये पार्शियल थायरॉइडेक्टॉमी असं पण म्हटलं जातं, की एक लोब काढला, एक लोब ठेवला. पण हे तिन्ही पेशंट जे होते ते थायरॉईडच्या कॅन्सरचे होते आणि त्यामुळे त्यांची पूर्ण ग्लँड काढलेली होती. त्यामुळे तसं असण्याची शक्यता कमी आहे. पण रेसिड्युअल काहीतरी शिल्लक राहिलेलं आहे मागं, त्याचं वर्किंग पुन्हा चांगल्या पद्धतीनं झालं आहे असं होऊ शकतं. किंवा दुसरा ऑप्शन असा आहे, की शरीर एखादी गोष्ट कमी पडायला लागली, तर त्या गोष्टीला कॉम्पेन्सेट करण्यासाठी काहीतरी करतं किंवा शरीरामधल्या बाकीच्या गोष्टी, जसं मी मगाशी म्हटलं लिव्हर, किडनी आणि गट्स जे आहेत, ते एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम करायला लागतं, की एवढीशी गोष्टसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने युटिलाइज करायला लागतं. आणि त्यामुळे ह्या 3 पेशंट्समध्ये असं झालेलं आहे,
ज्यांच्यामध्ये थायरॉईडची ग्लँड नसताना सुद्धा त्यांच्यामध्ये थायरॉईडच्या गोळीचा डोस कमी झाला आहे. दिस इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल, पण ह्या लेवलपर्यंत सुद्धा आपल्याला जाता येऊ शकतं. बरोबर आहे. आणि तसे तर हजारो रुग्ण मी म्हणेल की तुमच्याकडे रोज येत असतात. आत्तापर्यंतचा थायरॉईड क्लिनिकचा जो पेशंट्सचा आकडा आहे, जो फक्त थायरॉईड पेशंट्स आहे, तो जवळपास 20,000च्या आसपास आहे. वाह! म्हणजे 20,000 रुग्ण हे आपल्याकडे येऊन बरे होऊन पुन्हा त्यांच्या कामाला लागले. असं समज की त्यातले 60% पेशंट हायपोचे जे आहेत, ते 60% पेशंट बरे झालेले आहेत. आणि हायपरचे आहेत ते 90 to 95% बरे झालेले आहेत. ओके. 100% बरा करणारा हा डॉक्टर नसतो. तो कोणीतरी चमत्कारी बाबा असतो, जो 2-3 वर्ष चालतो आणि 2-3 वर्षानंतर सरकार तरी त्यांच्यावरती बंदी घालतं किंवा लोकांना कळतं की हे ढोंग होतं आणि नंतर ते बंद पडतं. असे खूप उदाहरणं आहेत. तू ती बघितली असतील, मी वेगळी सांगायची गरज नाहीये. अगदी. जसं तुम्ही आता सांगताय, की रुग्ण आपल्याकडे येतो, आपले उपचार सुरू होतात आणि त्यानंतर त्याला काय फरक पडतो. पण आता आपण सोशल मीडियाकडे थोडंसं वळूयात. एखादा आजार झाल्यावर सगळ्यात आधी तो रुग्ण, तो व्यक्ती Googleवर सर्च करतो, त्यावर काय रेमेडीज आहेत ते बघतो आणि सोशल मीडियावर रील्समध्ये अगदी 60 सेकंदात आपल्याला एक खूप छान चमत्कारिक उपाय मिळतो आणि प्रत्येकाला वाटतं, की अरे हे घरच्या घरी मी करू शकतो. थायरॉईडच्या बाबतीत देखील कोथिंबिरीचं पाणी असेल किंवा धने जे आपण स्वयंपाकात वापरतो त्याचं पाणी असेल, असे अनेक उदाहरणं आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, की या रेमेडीज सगळ्यांसाठी आहेत का? आणि तुम्ही पण खास आपल्या प्रेक्षकांना आज एखादी रेमेडी देणार आहात का? सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आत्ता मी इथून उठलो, खिडकीमध्ये गेलो आणि एक दगड फेकून बाहेर टाकला, म्हणजे बाहेर फेकला, तर तो कुणाला तरी लागेल ह्याचे चान्सेस किती आहेत? तर कमीत कमी 10% तरी आहेत. म्हणजे एखाद्या तरी माणसाला तो लागण्याची शक्यता आहे. आपल्याकडे पॉप्युलेशनच एवढी आहे की एखाद्या तरी माणसाला तो दगड लागेल ना, बरोबर? तसं कुठलंही एखादं औषध सांगितलं तर ते कुणाला ना कुणाला तरी थोड्याफार प्रमाणामध्ये लागू पडण्याची शक्यता असतेच. आणि दिस इज द ब्युटी ऑफ आयुर्वेद, की आयुर्वेदामधलं प्रत्येक औषधाला साईड बेनिफिट्स आहेत, साईड इफेक्ट्स नाही आहेत. त्यामुळं कुठलंही औषध कुणीही वापरलं तरी जनरली फायदा होतो. फक्त हे लोकांनी लक्षात ठेवावं की जनरली फायदा होतो. तो जनरली हा शब्द अंडरलाईन, बोल्ड, इटॅलिक अशा पद्धतीनं कृपा करून सगळ्यांनी लक्षात ठेवावा. त्यामुळे प्रत्येक वेळेला काहीतरी करायला गेलं तर ते योग्य होतंच अशातला भाग नाही. सध्या एक रील चालू आहे सगळीकडं. काळी मिरी घ्या, सुंठ घ्या आणि पिंपळी घ्या आणि ते रोज खा. 3 महीने खाल्लं, 100 दिवस आपको करना है और उसके बाद आपका गारंटी मैं देता हूँ असं म्हणून बरेच रील चालू आहेत की गॅरंटीड आपका थायरॉईड ठीक हो जाएगा. मी गमतीनं असं म्हटलं की हे केल्यानंतर 100 दिवसानंतर लोकांनी थायरॉईड तर चेक करून बघितलंच पाहिजे, ते बरा झालाय की नाही झालेला. ठीक, एखाद दुसऱ्याचा होईल देखील बरा, मी म्हणत नाही. पण कमीत कमी 25-30 जणांना मूळव्याधाचा त्रास नक्की सुरू झालेला असेल. कारण मिरी ही एक दिवस स्वयंपाकामध्ये जास्त झाली ना, तर दुसऱ्या दिवशी काय होतं हे आपल्याला माहिती आहे. सुंठ विश्वभेषज असं आयुर्वेदामध्ये त्याचं नाव आहे. आणि पिंपळी जी आहे, पिंपळी, गजपिंपळी वेगळी आहे, पण पिंपळी, गजपिंपळी ही सगळी, दालचिनी ही सगळी जी औषधं आहेत, हे प्रचंड उष्ण मसाल्याचे पदार्थ आहेत हे सगळे. हे खाताना खूप व्यवस्थित खायला सांगितलेले आहेत. मुळात पिंपळी हे तर असं द्रव्य आहे जे जास्त काळ घ्यायचं नाही आहे असं वैद्यांना सूचना आहेत आयुर्वेदाच्या ग्रंथकारांच्या, चरकांच्या, सुश्रुतांच्या. त्यामुळे त्याच्याकडं प्रक्लेदी असा त्याच्यासाठी शब्द आलेला आहे. आणि ती जास्त दिवस घेतली तर ती कफ पण वाढवते, पित्त पण वाढवते आणि वात कमी करू शकत नाही. म्हणजे एकंदरीत तो कुठलाही आजार कमी करत नाही, उलट वाढवायला कारणीभूत ठरते. अशा पद्धतीचं ते औषध आहे. त्यामुळं जर, आणि ह्या तिन्हीला सुंठ, मिरी आणि पिंपळी, क्रम फक्त बदलला आहे. त्याच्यामध्ये येताना आधी मिरी आलेली आहे, नंतर सुंठ आलेली आणि नंतर पिंपळी सांगितलेली आहे. पण आयुर्वेदामध्ये सांगताना ते सुंठ, मिरी, पिंपळी ह्या पद्धतीने त्याला त्रिकटू असा शब्द आलेला आहे. आणि त्रिकटू औषधांमध्ये खूप ठिकाणी वापरलेलं आहे. पण ते एक औषध तयार करत असताना त्याच्यातला कंटेंट म्हणून वापरलेला आहे. उदाहरणार्थ, मीठ हा पदार्थ आहे, तर तो चव वाढणार आहे म्हणून मीठ खात बसायचं नसतं. लक्षात आलं का? चपाती करायची आहे तर एवढ्या चपातीचा गोळा तयार करताना त्याच्यामध्ये एवढं मीठ टाकलं तर ते छान असतं. पण म्हणून मी रोज सकाळ संध्याकाळ जर मीठ 2-2 चिमूट खायला सुरुवात केली तर उद्या मला बीपीचा त्रास मागे लागेल, किडन्या त्रास द्यायला सुरुवात करतील, आणखीन काही त्वचा विकार व्हायला सुरुवात होईल. तर तसं म्हणून देअर इज प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अँड सेकंडरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये इंटरनेट हा कधीच नाही आहे, नव्हता आणि नसेल. स्पेशली हेल्थकेअरच्या बाबतीत. कारण एखादा इंजिनिअरिंगच्या बाबतीत असेल तर तो ठरलेलं आहे की
स्क्रू असा पद्धतीने पिळला पाहिजे. मेडिकल सायन्समध्ये तसं नसतं. हं. कधीच थंब रूल असत नाही मेडिकल सायन्समध्ये. ॲटलिस्ट 1% त्याला हे येतात, एक्सेप्शन्स येतात. आणि त्याच्यामुळं असं होतं की तुम्हाला प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशनसाठी यू मस्ट व्हिजिट युअर डॉक्टर्स. तुमच्या डॉक्टरना तुम्ही भेटला पाहिजे, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगितल्या पाहिजे, तिथून त्या समजून घेऊन मग त्याची ट्रीटमेंट झाली पाहिजे. नाहीतर याला काही अर्थ नाही आहे की मी कुठेतरी ऐकलं, माझ्यावरती स्वतःवरती वापरलं. लांबचं उदाहरण नाही देते मी तुला, पण आत्तापासून 5-6 वर्षापूर्वी पॅन्डेमिक येऊन गेला आणि त्या काळी एक काढा अगदी सगळीकडे सर्रास वापरला गेला होता. कुणाचा, कसा, का ते मी सांगत नाही. ह्या शोमध्ये ती सांगण्याची जागा नाही आहे म्हणून सांगत नाही आहे. पण सगळ्यांना माहिती आहे आणि तो घरोघरी वाटप झालं. त्याचं खूप प्रमोशन देखील झालं. किती लोकांचा कोविड त्याच्यामुळे बरा झाला किंवा किती लोकांना त्याच्यामुळे कोविड व्हायचा राहिला आणि किती लोकांना त्याच्यानंतर पाईल्सचे, फिस्च्युलाचे किंवा फिशरचे त्रास सुरू झाले. तर मी खरं सांगतो, माझे कितीतरी असे मित्र आहेत जे ॲनोरेक्टलचं प्रॅक्टिस करतात, ते खुश झाले त्याच्यानंतर, की म्हणे विक्रांत अरे उलट बरं वाटलं की हा आल्यानंतर आमचा बिझनेस मोठ्या प्रमाणात चालायला लागला. तुम्ही आयुर्वेदवाल्यांनी काय केलं माहीत नाही काय, पण आमचा बिझनेस तुमच्या औषधाने चालायला लागला. हे का घडलं? कारण औषधं चुकीच्या पद्धतीने गेलं. औषधं चुकीचं आहे का? नाही आहे. पाऊस पडतो त्यावेळेला पूर आला म्हणून पाऊस चुकीचा नसतो. तो किती प्रमाणात पडला, कुठं पडला, कशा परिस्थितीत पडला, हे चुकीचं असतं. तशा पद्धतीने हे आहे आणि त्यामुळं अशा गोष्टींवरती डिपेंड राहू नये. त्यामुळं खरं तर मी आत्ता ह्या शोमध्ये एखादं औषध सांगितलं की असं करा, त्याच्यामुळे थायरॉईड बरा होईल, हे चुकीचं आहे. पण ग्रंथातलं जे औषध आहे, ग्रंथामध्ये जे औषध सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये कांचनार गुग्गुळ नावाचं औषध सांगितलेलं आणि मला खरं तर आता एकदम आठवलं म्हणून मी सांगतो, की थायरॉईडचं एवढं प्रमाण भारतात वाढलेलं असताना ना, हे मला सांगायला खूप असं आतून येतं आहे माझ्या आत्ता ते, की हे मी सांगितलंच पाहिजे लोकांना. का? कारण आपण सगळे ना दसऱ्याचं सोनं वाटतो, आता येईलच दसरा जवळ. आणि त्या दसऱ्याला शमी नावाची वनस्पती, आपट्याची पानं आपण लोकांना देत असतो सोनं म्हणून. ती आता पाहायला मिळत नाही. म्हणजे खूप त्याचं प्रमाण जे एवढं होतं ते आता एवढं-एवढंसं झालेलं आहे. त्याची आपट्याची पानं एवढी-एवढी असतात. आपण सगळे जे वाटतो ना, ती त्या कांचनाराची पानं आहेत. ज्या झाडापासून आपण थायरॉईडचं औषध तयार करायचं असतं, दॅट इज वन कंटेंट बट मेन इन्ग्रेडियंट. तो त्याचा एक घटक आहे, पण तो महत्त्वाचा आहे. ते झाड आपण रोज त्या दसऱ्याच्या दिवशी असं तोडून त्याची कत्तल करतोय. थायरॉईड वाढेल नाही तर काय होईल गं? आहे ना? तर तो कांचनार गुग्गुळ नावाचं औषध जे आहे, ते सकाळ संध्याकाळ जर खाण्यामध्ये ठेवलं तर थायरॉईड कंट्रोलमध्ये राहायला उपयोगी होईल. नाही असं नाही आहे. पण त्याच्याबरोबरीने धिस इज अ सिस्टमिक डिसऑर्डर. म्हणजे मी मगाशी एवढी यादी वाचली ना, की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत. एक गोळी घेतल्यानंतर सगळ्या कंप्लेंट्स गेल्या तशा होईल का गं? नाही होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला वेगवेगळ्या सिस्टीमसाठी वेगवेगळे मेडिसिन्स वापरायला लागतील. केस गाळण्याचं औषध हे पाळीच्या तक्रारांवरती नाही चालणार आहे. हृदयासाठीचं औषध हे कोलेस्ट्रॉलवरती चालेल. वजन वाढीसाठी चालेल. पण त्यांना सांधे दुखायचे कमी येणार नाही आहेत. बरोबर? कारण कोलेस्ट्रॉल हा स्निग्ध पदार्थ आहे. सांध्यांना स्निग्धता हवी असते. कोलेस्ट्रॉल हे एक्सेसिव्ह स्निग्धता आहे आणि कोरडेपणा आल्यामुळं सांधे दुखणार आहेत. मग तो इकडचा स्निग्धपणा जे कमी करेल, ते इकडचा स्निग्धपणा वाढवतील का? नाही. ते शरीरामध्ये सगळीकडे एकच औषध जाणार आहे. गोळी खाल्ली, ती ॲब्झॉर्ब झाली आणि फक्त अशी थायरॉईडला जाऊन चिकटली आहे किंवा फक्त जाऊन किडण्यांमध्ये गेली आहे, असं होत नाही. ती रक्तामध्ये ॲब्झॉर्ब होते, सगळ्या शरीरामध्ये पसरते. ज्याला ज्या ठिकाणी जी गोष्ट हवी आहे त्या ठिकाणी ते काम करते. या पद्धतीनं काम होत असतं. त्यामुळे कांचनार गुग्गुळ हे खूप छान औषध आहे. पण बाकीच्या सगळ्या सिस्टीम्स ज्या आपल्या शरीरामधल्या ज्या आहेत, त्यांना मेंटेन करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीनंच औषधं गेली पाहिजेत. हे खूप 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 महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही इतकं थायरॉईडबद्दल भरभरून बोलताय, त्याच्यावर कोणती औषधं घ्यायला हवीत, आयुर्वेदामध्ये थायरॉईडच्या बाबतीत काय आहे, हे सगळं सांगताय. पण माझ्या मनात आणखीन एक प्रश्न आहे. तो म्हणजे TATCमध्ये जेव्हा एखादा रुग्ण येतो, तेव्हा आपण आयुर्वेदिक उपचार रुग्णांना देतोय, तर रुग्णांना हा प्रश्न पडत नाही का, की थायरॉईडवर आपल्याकडे उपचार होत आहेत, पण इतरही जे आजार आहेत, त्यामध्ये देखील तुम्ही तितकेच मुरलेले आहात आणि इतरही आजार तुम्ही बरे करतायत, त्यात तुमचा हातखंडा आहे. मग थायरॉईड पण आणि इतर गोष्टी पण, हे नेमकं कसं मॅनेज केलंत? ह्या प्रश्नाचे 2 वेगवेगळे बाजू आहेत बरं का, 2 वेगवेगळे अँगल आहेत. तर सगळ्यात पहिली बाजू जी आहे ना, ती अशी आहे की आयुर्वेदामध्ये थायरॉईड सांगितलेलंच नाही आहे. ठीक.
म्हणजे मूळ ग्रंथ जे आहेत चरक, सुश्रुत, वाग्भट यांनी कुठेही आयुर्वेदामध्ये त्यांनी जे काही ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत 3000, 4000, 5000 वर्षांपूर्वी, त्याच्यामध्ये थायरॉईड नावाचा शब्द कुठे नाही आहे. पण त्यांनी एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना ते सगळं डिस्क्राईब करून ठेवलेलं आहे. शरीर कशापासून तयार होतं, तर 3 धातू, वात, पित्त आणि कफ, 7 धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, आणि 3 मळ म्हणजे मल, मूत्र आणि स्वेद, ह्या 3 गोष्टी तिथे येतात. ह्या 13 गोष्टींच्या व्यतिरिक्त शरीर तयार होत नाही. असं नाही झालेलं की गेल्या 5000 वर्षामध्ये कोणीतरी नवीन सायंटिस्ट आला आयुर्वेदामध्ये आणि त्यानं 7व्याच्या ऐवजी 8वा धातू शोधून काढला, 3 दोषांच्या जागेवरती 4था. हे आधुनिक शास्त्रामध्ये रोज होत असतं. आणि मग थोड्या दिवसानंतर नाही नाही आधीच होतं ते बरोबर होतं वगैरे, अशा गोष्टी आयुर्वेदामध्ये होत नसतात. पण त्या एका बेसिक स्ट्रक्चरल गोष्टींवरती आयुर्वेदाचा सगळा डोलारा जो आहे वरचा तो उभा राहिलेला आहे, आणि त्यामुळे तो पहिल्यापासून शाश्वत आहे, तो बदलत नाही कधी. हे त्याचं मेन कारण आहे. तर मी जे म्हटलं की थायरॉईडसाठी जर आयुर्वेदामध्ये अशी ट्रीटमेंट म्हणजे थायरॉईड सांगितलं नाही आहे, पण शरीर आहे ना, त्यामुळे त्या शरीराची ट्रीटमेंट करता येते. हा एक पार्ट झाला. आता गंमत अशी आहे, शरीराची ट्रीटमेंट जो डॉक्टर करतो त्याचा एक भाग म्हणून जर थायरॉईड ट्रीट होत असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआपच ट्रीट होणार आहेत. बरोबर. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा जी सांगितलेली ती अग्नी चिकित्सा सांगितलेली. शरीरामधला अग्नी ज्याचा चांगला ना त्याचं सगळं शरीर चांगलं. शांतेग्नो म्रियते, म्हणजे अग्नी शांत झाला की तो माणूस मरतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे ती मृत्यू अवस्था आहे असं सांगितलेलं आहे. मग ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं, आणि हे आम्ही कुठल्याही आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलं ना की तो पहिल्यांदा विचारतो पोटचन कसं आहे, पोट कसं साफ होतं, पोट कसं साफ होतं, भूक कशी लागते. लोकांना वाटतं काय म्हणजे हा काही झालं तरी पोटावरतीच येतो डॉक्टर, तर तसं नाही आहे. बघ, एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, मी उदाहरण देतो, एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, त्या हार्ट अटॅकचं कारण ब्लॉकेज असतं, ब्लॉकेजचं कारण कोलेस्ट्रॉल असतं, कोलेस्ट्रॉलच्या बरोबरीने होमोसिस्टिन नावाचा एक घटक असतो तो वाढलेला असतो. होमोसिस्टिन आणि कोलेस्ट्रॉल्स वाढण्याचं कारण म्हणजे शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी असते. B12ची डेफिशियन्सी असते म्हणजे कमतरता असते, कारण खाल्लेल्या आहारातून ते ॲब्झॉर्ब होत नसतं. म्हणजे परत कोण आलं, पचनशक्ती आली. कारण 2 माणसं एकाच मेसमध्ये खात आहेत किंवा एकाच घरामध्ये खात आहेत, तर त्यांचा आहार सेम आहे, पण एकाला डेफिशियन्सी एकाला नाही आहे, म्हणजे पचनशक्ती खराब आहे. म्हणून आयुर्वेद जे फिरून फिरून सगळा येतो तो पचनापाशी येतो. त्यामुळं तिथे ज्याला मास्टरी मिळाली, त्या पचनावरती काम करण्याची मास्टरी ज्याच्याकडे आहे ना, तो सगळे आजार ट्रीट करू शकतो आयुर्वेदामध्ये. आम्ही सुरुवात तिथूनच केली, की थायरॉईड जरी असला तरी शेवटी मांसधातू आहे, रक्तधातू आहे, कफदोष आहे, वातदोष आहे, पित्तदोष आहे. या कंडिशनमध्ये ही औषधं, त्या कंडिशनमध्ये ती औषध, त्या कंडिशनमध्ये ती औषधं, ह्या सगळ्यांना सेग्रिगेट करून त्याचा मिलाफ जो आहे ना, तो त्या अग्नीशी बसवला, आणि त्या अग्नीशी बसवल्यानंतर आम्ही थायरॉईड ट्रीट करू शकलो. पण गंमत अशी आहे, हे सगळं करण्याआधी आपण सगळ्याच आजारांसाठी ट्रीटमेंट करायचो. आम्ही आमचा स्पेशलायझेशनचा एरिया पकडला आणि तो थायरॉईड आहे. पण त्याच्यामध्ये पण गंमत आहे. तो थायरॉईड क्लिनिकचा जर लोगो बघितलास तर तो T.H.Y.R.O.I.D असा आहे. तर T फॉर थायरॉईड, H फॉर हायपरटेन्शन, Y फॉर योगा, R फॉर रोमॅटिक डिसऑर्डर्स, O फॉर ओबेसिटी, I फॉर इन्फर्टिलिटी आणि D फॉर डायबिटीज. आणि हे सगळे एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. फक्त योगा त्यातला ट्रीटमेंटचा पार्ट आहे. ज्याला थायरॉईड आहे त्याचं वजन वाढतं, म्हणजे आपल्याला स्थौल्याची म्हणजे ओबेसिटीची ट्रीटमेंट करायची आहे. थायरॉईड असणाऱ्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटीचे चान्सेस वाढतात, म्हणजे आपल्याला वंध्यत्वाची चिकित्सा करायचीच आहे. थायरॉईडच्या पेशंट्समध्ये डायबिटीस होण्याचे चान्सेस 3 पट वाढतात, त्याची ट्रीटमेंट करायला लागणार आहे. थायरॉईडच्या पेशंट्समध्ये पुन्हा 3 पट चान्सेस वाढतात की त्यांना संधिवाताचे, आमवाताचे प्रकार होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. त्यामुळं तसं अगदी पाईल्स, फिशर, फिस्च्युला, केसगळतीपासून ते थायरॉईडच्या ॲडव्हान्स स्टेजेसपर्यंत सगळ्या पद्धतीचे पेशंट आमच्या क्लिनिकमध्ये होत असतात. आणि ते सगळे, आणि मग आता तर असं होतं की एखाद्या पेशंटनं ट्रीटमेंट घेतली आहे समजा थायरॉईडसाठी, पण नंतर पेशंटचा विश्वास बसलेला असतो. नंतर आम्ही त्यांचे फॅमिली डॉक्टर असतो, म्हणजे घरामध्ये खुट्ट जरी झालं तरीसुद्धा ते आमच्याकडेच येतात. सर्दीसाठी पण आमच्याकडेच येतात, कानदुखीसाठी पण आमच्याकडे येतात, आणि कोलेस्ट्रॉल वाढले तरी आमच्याकडेच येतात. अशा सगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट खरं तर इथं होत असते. बट आमचं कॉन्सन्ट्रेशन, माझं आणि डॉक्टर सुषमा पाटील मॅडमचं, आमचं दोघांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते थायरॉईडवरती आहे. आणि ह्या पद्धतीनं ट्रीटमेंट करत असताना
की आपल्याला मग मी असेन किंवा मॅडम असेन, आम्ही ह्याच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करत असतो की आपल्याला पेशंट ठीक झाला पाहिजे. नाही सर्व विकाराणाम नास्ति नामम ध्रुव इति स्थिती. सगळ्या आजारांना नाव देता येतं अशातला भाग नाही आहे असं सांगून ठेवलेलं आहे आणि आम्ही तेच फॉलो करत असतो. आणि मला हे सांगायला अतिशय आनंद वाटतो की आज बरोबर डॉक्टर सुषमा पाटील मॅडम, माझ्या मिसेस, माझा बेटर हाफ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे TATC एस्टॅब्लिश करण्यापासून स्टेबल करण्यापर्यंत त्याच्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून, रादर मी तिच्या खांद्याला खांदा लावून असं म्हटलं पाहिजे. आम्ही दोघांनी मिळून जे काही एम्पायर तयार केलेले आहेत किंवा एक जे एम्पायर त्या थायरॉइडचं युद्ध चाललेलं आहे, थायरॉइडच्या विरुद्ध आमचं मिशन थायरॉइड असं आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्याबरोबरचा सगळ्यात मोठा योद्धा म्हणजे डॉक्टर सुषमा पाटील. आज त्या पण बरोबर आहेत. आणि बायकांचे, स्त्रियांचे आजार जे आहेत, त्या स्त्रियांच्या आजारांविषयी मॅडमनीच जास्त सांगणं हे जास्त चांगलं ठरेल. मला असं वाटतं आपण पुढच्या गोष्टी मॅडमकडून ऐकलं तर ते जास्त बऱ्या पडतील. नक्कीच. तर आत्ताच जसं डॉक्टर विक्रांत पाटील यांनी आपल्याला सांगितलं की TATCमध्ये त्यांच्यासोबत डॉक्टर सुषमा पाटील देखील आहेत, ज्यांनीही हजारो रुग्णांना त्यांच्या उपचार पद्धतीनं बरं केलेलं आहे आणि खास महिलांच्या बाबतीमध्येही डॉक्टरांचं खूप छान काम आहे. त्यामुळे त्याही कशा पद्धतीनं रुग्णांना ट्रीटमेंट देत असतात आणि त्यांचेही या थायरॉइडविषयी काय व्ह्यूज आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. डॉक्टर सुषमा पाटील, तुमचेही मी आरोग्यावर बोलू काहीमध्ये स्वागत नमस्कार. करते. तर सरांनी तर सांगितलंच की आपल्याकडे कशा पद्धतीनं रुग्ण येतात आणि अगदी हसत त्यांची ट्रीटमेंट झाल्यानंतर ते घरीही जातात. महिलांना प्रामुख्यानं थायरॉइड होण्याचं प्रमाण अधिक आहे. पण ज्या महिलांना थायरॉइड डिटेक्ट झालाय, या थायरॉइडशिवाय आणखीनही कोणत्या आजारांची भीती या महिलांना असू शकते? आपल्याला आता एवढ्या याच्यामध्ये एवढं तरी कळालं आहे की 80% महिला आहेत की ज्यांना थायरॉइड, मग तो हायपो असेल किंवा हायपर असेल, दोन्हीपैकी कोणताही थायरॉइड होण्याचे चान्सेस, धोके अधिक आहेत. मग अशा महिला की ज्यावेळेला ह्या महिला क्लिनिकमध्ये येतात त्यावेळेला असं होतं की लगेच डिटेक्ट झाल्या आणि आमच्याकडे आल्या असं फार कमी होतं. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने तसं होत नाही. तर मग 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, अगदी 25-25 वर्ष थायरॉइडची गोळी रेग्युलर नियमितपणे घेत आहेत. पण तरीसुद्धा रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण त्यांना कधीच बरं वाटत नाही. म्हणजे एका बाजूला चिडचिड होणं, मूड स्विंग्स, वजन वाढणं, केस गळणं, पाळीच्या तक्रारी, मग कधी अंगावरनं खूप जाणं, कधी कमी जाणं, किंवा काही वेळेला गाठी पडणं, अंगावरचं पांढरं जाणं, ज्याला खूप म्हणजे कॉमनली असं बघायला गेलं ना तर पांढरं जाणं याच्यामध्ये काही गैर वाटतच नाही. की अरे हिला जातं, तिला जातं, मैत्रिणीमध्ये गप्पा झाल्या तर होतं पांढरं, अंगावरचं पांढरं जाणं हे खूप कॉमन आहे. मग सगळ्यांना होतं तर मग मला होतंय तर ते पण नॉर्मल आहे. बट इट्स नॉट नॉर्मल. म्हणजे हे कधीच नॉर्मल नव्हतं. हे लोकल इन्फेक्शन आहे. आणि त्यामुळं काय होतं की खूपदा अशा महिलांना युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस पण सतत असतात. मग युरिन इन्फेक्शन झालं की मग कणकण आल्यासारखं होतं, ताप येतो, थंडी वाजते, किंवा नुसतं पांढरं जातं ना, अशा बायकांच्या मध्ये कंबरदुखी आणि मांड्या भरून येणं किंवा पाय भरून येणं हे खूप कॉमनली दिसतं. थकल्यासारखं होणं, सतत थकलेले असतात. म्हणजे थायरॉइड तर आहेच, पण हे एक आणखी ॲड ऑन म्हणून मिळतं त्याच्याबरोबर, आपण असं म्हणूया. मग दुसरं आहे ते म्हणजे लॉस ऑफ लिबिडो. कारण कोरडेपणा जो आहे ना, फक्त त्वचेमध्ये नाही, तो मनामध्ये पण होतो, स्वभावामध्ये येतो, आणि त्याबरोबरीने पाळीच्या जागी देखील कोरडेपणा येतो. त्यामुळे संबंधांची इच्छा अशा महिलांमध्ये खूप कमी होते आणि म्हणून फॅमिली लाईफसुद्धा डिस्टर्ब होतं. बरं, इथंपर्यंत ते थांबत नाही. मग पुढे जाऊन समजा एखाद्या स्त्रीला थायरॉइड डिटेक्ट झाला आणि ती तिची फर्टाईल एज आहे, म्हणजे आता मुलबाळ होण्याचं एज आहे, पण थायरॉइडमुळं इन्फर्टिलिटी जाणवते. तर मग तो जो स्ट्रेस असतो, मेंटल स्ट्रेस, आणि मग याच्यामध्ये काय होतं तर पिरियड्स इरेग्युलर होतात, फ्लो कमी जास्त होतो, ओव्हुलेशनमध्ये प्रॉब्लेम्स यायला लागतात. म्हणजे फॉलिकल तयार होतं पण ते जेवढं वाढायला पाहिजे तेवढं वाढत नाही, किंवा गर्भाशयाचं जे अस्तर असतं ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात, त्याचा थिकनेस जो अपेक्षित असतो की जो बाळाच्या वाढीसाठी अपेक्षित आहे, तर तो व्यवस्थित वाढत नाही आणि तो पातळ असतो, किंवा काही वेळेला अतिरिक्त जाड असतो, तरी सुद्धा गर्भधारणा होत नाही. किंवा मग ओव्हुलेशन, बीज तयार झाले पण तो साईज त्याचं प्रॉपर वाढत नाही, किंवा रप्चर होण्याचा जो टाईम आहे ते रप्चर न होता तिथंच ते व्हॅनिश होऊन जातं. तर मग अशा वेळेला काय होतं की स्पर्म्स जे आहेत ते स्पर्म्स तिथंपर्यंत टिकू पण शकत नाहीत, आणि बीजच तयार नाही झालं किंवा फुटलंच नाही आहे ते एग,
तर मग पुढं गर्भधारणा होणार नाही. पाळीच्या जागी कोरडेपणा असेल तर तिथला pH बिघडतो आणि स्पर्म्स जे आहेत ते त्यांचा प्रवास जो बीजापर्यंत व्हायला पाहिजे तो होत नाही आणि स्पर्मिसायडल ॲक्शन तिथं होते आणि स्पर्म्स तिथंच मरून जातात. तर या सगळ्या गोष्टींमुळे येणारी इन्फर्टिलिटी हा एक वेगळा आजारच आपण म्हणूयात, म्हणजे व्याधी म्हणून आपण बघू. दुसरं आहे ते म्हणजे ओबेसिटी, वाढतं वजन. आता वजन वाढणं किंवा मी अतिरिक्त जाड झाले हा एक कॉम्प्लेक्स असतो. म्हणजे कसं होतं की मग तुमचं विजिबिलिटी जी सोशली विजिबिलिटी आहे ना ती सुद्धा कमी व्हायला लागते. का तर नाही मग मला आउटफिट पण माझे चांगले नाहीत वाटत, मग मला ते इतर सगळे एकदम छान मेंटेन्ड दिसतात, मग माझी जाडी जास्त आहे. मग तो एक कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो आणि त्याचा परिणाम मग डिप्रेशन, अँझायटी, अनेक गोष्टी पाहायला मिळतात ज्या की ते एक्सप्लेन सुद्धा करू शकत नाही खूपदा. मग असं होतं की मग बाकीचे 4 जण आणखी बोलायला लागतात, अरे ही काय कुठे येतेच नाही, इंट्रोवर्ट आहे. असं नसतं, ते प्रत्येकाला ज्याचं जळतं त्याला कळतं ना, तसं आहे ते. त्यामुळे ह्या गोष्टी जाणवतात आणि मुलींमध्ये तर ह्या खूप हे होतात. आणि मग ते काय होतं की क्रॅश कोर्सच्या पाठीमागं लागतात, ज्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला एकदम काहीतरी असं कमी दिवसात किंवा छोट्या एफर्ट्समध्ये भरपूर काहीतरी मोठे रिझल्ट्स आपल्याला हवे असतात. तर त्यावेळेला मग अशा क्रॅश कोर्सच्या नादामध्ये ना खूपदा आपण शरीराचं नुकसान करून घेतो. म्हणजे मध्यंतरी बेंगलोरमधली घटना आहे, म्हणजे अशा घटना होत राहतात. पण त्या मुलीने वजन कमी करायचं म्हणून जेवण आणि खाणं वगैरे सगळं कमी केलं. त्याचा परिणाम ती एकदम कृश झाली, तिचं वजन खूप कमी झालं आणि त्याच्यामध्ये ती गेली. म्हणजे 22-23 वर्षाची मुलगी ह्या डाएटच्या नावाखाली असं काहीतरी विचित्र करते आणि ती जाते. हे खूप एक्स्ट्रीम आहे. त्यामुळे ओबेसिटी हा सुद्धा तसं बघायला गेलं तर हा एक आजारच आपल्या देशामध्ये आत्ता नवीन येऊ घातला आहे आणि त्याचं प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे. म्हणजे 3 ते 5% म्हणजे 5 पैकी तिघजण जाड दिसतात आपल्याकडे. म्हणजे हे प्रमाण तसं बघायला गेलं तर 30% पेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे सुद्धा काळजी करण्यासारखं आहे आणि त्याला कारणीभूत थायरॉइड सारखे आजार तर डेफिनेटली आहे. मग नंतर येतो महिलांच्या बाबतीत बघायचं झालं तर हे जे थायरॉइड ज्यांना आहे त्यांचं मेटाबॉलिझम बिघडलेलं असतं आणि मग डेफिशियन्सी जाणवायला लागते. मग डेफिशियन्सी कशामध्ये जाणवते? HB तर आता बघायला गेलं तर ऑलमोस्ट सगळ्या बायकांचं HB 10पेक्षा कमी असतं. जिचं 10 आहे ना ती खुश असते, अरे वा माझं HB छान 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 असं करून खुश असतात म्हणजे. पण 8 ते 9 याच्यामध्येच युजली बायकांचं HB पाहायला मिळतं. पण त्याच्यामुळे काय होतं, HB म्हणजे हिमोग्लोबिन. पण ते साधारण किती पण असायला हवं? हां, ते साधारणतः महिलांमध्ये 12पर्यंत तरी मिनिमम असायला पाहिजे. पण ते म्हणजे म्हटलं ना की 8-9 पर्यंत असेल तरी हे खुश असतात. पण ह्याचा परिणाम काय होतो तर हिम आणि ग्लोबिन. तर हिमोग्लोबिन ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला एक आहे तो रक्ताला लाल कलर देणारा घटक आहे आणि दुसरा आहे तो ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी. म्हणजे प्रत्येक सेलला ते ॲक्टिव्ह राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. पण मग ती कॅरिंग कपॅसिटी कमी पडली की ती बाई जी आहे ती थोड्याशा कामानंतर सुद्धा थकून जाते. मग तिच्यामध्ये एनर्जी राहत नाही. किंवा आता जिने चढताना समजा 4 मजले चढून जायचे मला, तर मग एक जिना चढला थांबले, दम घेतला, मग दुसरा जिना चढला मग थांबले. तेवढ्यामध्ये हातापायांना गोळे येणं, पाय भरून येणं, दम लागतो अशांना. चालतात म्हणजे असं नॉर्मली जरी चालायला लागलं ना तरी धापलतात ते सगळे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला HB कमी असल्यामुळे जाणवतं. मग B12ची कमी येते. B12ची कमी असली की सांधे शिथिल पडायला लागतात. मग त्यांच्यामध्ये ती एनर्जी राहत नाही. फटीग ज्याला म्हणतो ना की पुन्हा पुन्हा तेच होत आहे. पण थोडंसं जरी तुम्ही कष्ट केलं किंवा रुटीन वर्कमध्ये सुद्धा पटकन असे हातपाय भरून येणं वगैरे या तक्रारी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे B12 कमी झालं ना की विस्मरण व्हायला लागतं. फ्रीजपर्यंत जाते, पण कशासाठी आले होते मी, काय घ्यायचं होतं मला, मी गॅस बंद केला की नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या विसरायला लागतात. आणि विस्मरण हे प्रचंड होतं, आम्हाला जाणवतं ते. म्हणजे पेशंटना ज्यावेळेला हे होतं का किंवा काय होतं असं सांगा म्हटलं की हां नाही आत्ता नाही आठवत आहे काय होतं ते, असं होतं. मग हेच जे आहे हे डेफिशियन्सीचे लक्षण आहे. आणि नेक्स्ट जे आहे ते व्हिटॅमिन D3 डेफिशियन्सी, जे आजकाल मेल्स फिमेल्स दोघांमध्येही जाणवते, पण थायरॉइड असणाऱ्यांमध्ये आणखी विशेष करून जाणवते. तर D3 कमी झाल्यामुळे काय होतं तर कॅल्शियम कमी व्हायला लागतं. कारण
डी जे आहे ते कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनसाठी खूप मदत करतं आणि हाडांच्या बळकटीसाठी डी आपल्याला आवश्यक आहे. मग एका बाजून हाडांचा ठिसूळपणा, त्या ठिसूळपणामुळं ऑलरेडी काय होतं की वाताचे आजार जे आहेत ना ते महिलांच्या मध्ये जास्त आहेत, कारण महिलांमध्ये गर्भाशय आशय एक एक्स्ट्राच आहे आणि जिथं पोकळी आहे तिथं वात आहे. त्यामुळं आपण जर बघितलं तर महिलांचं कमरेचं हाड मोठं असतं कम्पेअर टू पुरुष. तर ते का आहे तर नैसर्गिक प्रसव व्यवस्थित व्हावं आणि प्रजननाची जी क्षमता स्त्रीमध्ये आहे ती सुरळीत पार पडावी म्हणून आहे. तर त्यामुळं वाताचं स्थान जे आहे ना ते कटी सांगितलेलं, कंबर सांगितलेलं आहे आणि ते मोठं असल्यामुळं तिथं वाताचं प्राबल्य जास्त असतं, म्हणून वाताचे जास्त विकार जे आहेत ते स्त्रियांमध्ये दिसतात. म्हणजे तू बघितलं असशील की संधिवात, आमवात किंवा बाबा गुडघे दुखतायत, कंबर दुखती, मानपाट दुखते, ह्याच्या तक्रारी कोण जास्त सांगतं? बायकाच जास्त सांगतात. पुरुषांच्या तुलनेत बायकांचं प्रमाण जास्त आहे. पुरुषांमध्ये जाणवतात पण ते अगदी कमी प्रमाणामध्ये आहे. आणि त्यामुळं मग काय होतं की पाठीच्या मणक्यांचे विकार सुद्धा यांच्यामध्ये जास्त असतात. मग मानपाट दुखणं, कंबर दुखणं, हातापायांना मुंग्या येणं, चक्कर जाणवणं, म्हणजे इकडे इकडं फिरताना गरगरल्यासारखं होणं. तर या सगळ्या तक्रारी अगेन त्याच्यामुळे आपल्या डेफिशियन्सीमुळे जाणवतात. म्हणजे एक थायरॉइड जो आहे ना तो थायरॉइड फक्त इथं ह्या गळ्याच्या त्याच्या स्थानापुरता मर्यादित राहत नाही, तर तो केसापासून अगदी नखापर्यंत, पायाच्या नखापर्यंत सगळ्यांना इन्व्हॉल्व करतो. आणि मग हे का विशेष करून सांगायचं तर महिला याच्यामध्ये जास्त आहेत आणि त्यांच्यामध्ये आणखी या व्यतिरिक्त जे जाणवणाऱ्या तक्रारी आहेत त्या पाळीशी संदर्भाने आहेत. आणि मग डेफिशियन्सीजमुळं काय होतं की एकतर खूपदा कामामुळं असेल किंवा एक स्वभावच असतो तो स्वतःकडे दुर्लक्ष करण्याचा, तर त्यामुळे पण आहे की मग खाणं पिणं व्यवस्थित नाही, वेळेवर नाही. म्हणजे कधी जे असं होतं ना की एक वेळ ऑफिसला जाणाऱ्यांचं एक टाइम फिक्स असतं, पण ज्या घरी आहेत हाऊसवाईफ्स आहेत त्यांचं टायमिंग अजिबात फिक्स नसतं. म्हणजे सकाळी नाश्ता करतील नाही करतील माहिती नाही, पण दुपारचं जेवण मग कधी 2ला होईल, कधी 3ला होईल. मग रात्रीच्या जेवणाचा पत्ता नसतो. मग ते प्रत्येकाचं घरातले कोणी येणार, कधी येणार, त्यानुसार मग त्यांच्या जेवणाच्या वेळा असतात. मग झोपण्याचे टायमिंग वेगळे असतात. पण याच्यामुळे होतं काय की मग असं मेटाबॉलिझम आपलं बिघडतं, हॅम्पर होतं, कोलेस्ट्रॉल्स वाढायला लागतात. कोलेस्ट्रॉल वाढलं की आपल्याला हार्टचे धोके सुद्धा वाढतात. म्हणजे आजकाल पूर्वी असं होतं की हार्ट किंवा हृदयाच्या ज्या तक्रारी होत्या त्या पुरुषांमध्ये जास्त दिसायच्या, आता महिलांचं प्रमाण हे तितकंच वाढलं. आणि याला कुठेतरी मग आपलं लाईफस्टाईल बदलणं आणि स्ट्रेस हा अर्थात सगळ्यांनाच आहे, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. एक उदाहरण सांगते, म्हणजे हा स्ट्रेसच्या बाबतीतच आहे असं नाही आहे, पण दुर्लक्ष किंवा काही वेळेला पण त्याला खूप कॅज्युअली घेण्याचा काय परिणाम होतो. आमच्याकडे एक आई आणि मुलगी आले होते. तर मुलगी होती 10वीमध्ये आणि छान गोंडस बाळ होतं ते, 10वीमधलं सुद्धा असं छान गुटगुटीत. आणि ती आली होती की हिचं वजन वाढतंय आणि अनफॉर्च्युनेटली त्यांना एकदाही शंका आली नाही की ह्या मुलीचं वजन वाढतंय, तर आपण तिच्यामध्ये काहीतरी तपासण्या केल्या पाहिजेत किंवा कुणाला तरी दाखवलं पाहिजे की वजन का वाढतंय बाबा. आणि लिटरली तुला विश्वास नाही बसणार, त्या 10वीतल्या मुलीचं वजन होतं 98 किलो. 98 किलो, बिलीव्ह, म्हणजे काय विचार पण नाही करू शकत आहे तू. तर ज्यावेळेला तिला बघितलं त्यावेळेला आम्हीच तिच्या आईला विचारलं की तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की कुणाकडे जावं, दाखवावं. बरं तिला मेन्सेसचे पण प्रॉब्लेम होते. युजली काय होतं की आता पिरियड्स लवकर येतात मुलींना किंवा प्युबर्टी एज आपलं लवकर झालं, पण पूर्वी 14-15च्या दरम्यान पिरियड्स सुरू व्हायचे. तर तिच्यामध्ये जवळपास 15 म्हणजे 10वीच्या सुरुवातीला तिला पिरियड्स सुरू झाले. म्हणजे लेट मेनार्क जे आहे, पाळी उशिरा सुरू झाली तशी तिच्या बाबतीत. आणि येताना सुद्धा सुरुवातीला इरेग्युलरच आहे. पण मग ती ज्यावेळेला आली त्यावेळेला तिचं असं होतं की नाही डॉक्टर, असं कधी आम्ही विचारच नाही केला. मला असं वाटत होतं लेकरू वाढतंय, छान आहे, वाढतंय. म्हटलं अरे वाढतंय पण किती वाढतंय, लक्ष द्या ना जरा. असं होतं. तर खूपदा काय होतं की हे कॅज्युअली मानलं जातं. म्हणजे जसं ते व्हाईट डिशचं सांगितलं तसं हेही आहे. आणि काही जण खूप कॉशियस असतात, म्हणजे अगदी अर्धा किलो वजन इकडं तिकडं झालं ना तरी सुद्धा हे करतात. हेही तितकंच खरं आहे. म्हणजे 2 टोकं जरी असली तरी दुर्लक्ष करणाऱ्यांचं प्रमाण जास्ती आहे. बरोबर आहे. पण आता तुम्ही सांगताय की थायरॉइड झाल्यानंतर
एखादा रुग्ण त्या थायरॉइडची गोळी सुरू करतो, पण त्यामागोमाग एवढे सगळे आजार किंवा एवढे सगळे लक्षणं आहेत जे अनेकांना होतही असतील आणि त्यांना माहीतही नसेल की हे सगळं मला त्या थायरॉइडमुळे होत आहे. मग आता कारणं तुम्ही सांगितली, पण जिथे उपचारांचा आपण विचार करतो, मग त्या रुग्णाने नेमकी गोळी कशाची खावी? थायरॉइडची खावी, PCODची खावी, ओबेसिटीची खावी की डायबिटीसची खावी? आणि मग आपल्याकडे अशा रुग्णांवर कशा पद्धतीनं म्हणजे सारासार उपचार केले जातात? अर्थातच हे जे आजार आहेत किंवा जे आपण लक्षणात्मक आजार आपण आता म्हणूया, अगदी त्याला सेपरेटली नाही बघितलं तरी सुद्धा, हे कशामुळे आले तर अगेन ते बेसिकली थायरॉइड मुळेच आहे. हे आपल्या थायरॉइड क्लिनिकचं नाव जरी बघितलं तरी त्याचं आपल्याला सिम्बॉलिक प्रत्येक आजाराचं थायरॉइडच्या नावामध्येच येतं. त्यामुळं वजन वाढलं, पण मग त्याला कारण काय आहे? थायरॉइड आहे. सो आपल्याला टार्गेट आहे ते पहिल्यांदा थायरॉइडवरती काम करणं. म्हणजे त्याच्यामध्ये पंचकर्म आहेत, मग विशिष्ट तुम्हाला डाएट दिला जातो. पंचकर्मामध्ये वमनासारखी ट्रीटमेंट केली जाते, ज्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होतं, गोळीचा डोस कमी करायला मदत होते. आणि ओव्हरऑल ज्यावेळेला आपण इंटरनली मेडिसिन सुरू करतो ना, त्यावेळेला म्हणजे जो इफेक्ट तुम्ही गोळी 75, 50, 100 जी काही घेत असाल ती वर्षानुवर्ष घेता, रिपोर्ट्स नॉर्मल आलेत, कागदी घोडे नाचवले जातात, पण तुम्ही स्वतः कधी स्वतःला फिट अँड फाईन किंवा हा ऑल इज गुड असं कधी म्हणू शकत नाही ना. ते आपले औषधं किंवा आयुर्वेदिक औषधं ज्यावेळेला आपण सुरू करतो त्यावेळेला पेशंटमध्ये अगदी 7 ते 15 दिवसांमध्ये दिसतात त्याच्यातले चेंजेस. पेशंट येऊन सांगतात की नाही आता मला बरं वाटतंय. आणि हे फिमेल्सच्या बाबतीत आणखी एक हे होतं की फिमेल्स जास्त आहेत तर त्यांच्यासोबत त्यांचे हस्बंड युजली असतात आणि मग चिडचिड करणं वगैरे जे आहे हे पहिल्यांदा त्यांनीच सांगितलेलं असतं की जास्त चिडचिड करते. आणि नेक्स्ट टाइम येताना पण ते हस्बंड सांगतात की नाही आता जरा चिडचिड कमी झाली, थोडी शांत आली. तर हे होतं कारण हा सिस्टमिक चेंज होतो आणि त्यामुळं स्वभावामध्ये सुद्धा तो स्नेह वाढायला सुरुवात होते. सो पंचकर्मामध्ये मी म्हटलं तसं वमन आहे, विरेचन आहे गरजेनुसार, म्हणजे ज्यांच्यामध्ये थायरॉइड प्लस ओबेसिटी आहे त्यांच्यामध्ये विरेचन सुद्धा केलं जातं. पण थायरॉइड प्लस मानपाठीचे काही दुखणी आहेत किंवा सांधे दुखतात, संधिवात आहे, आमुवात आहे, युरिक ॲसिड वाढलेलं आहे, तर अशांमध्ये सुद्धा आपण मग विरेचन प्लस बस्ती किंवा मग स्थानिक बस्ती, कटिबस्ती असेल, मन्याबस्ती असेल, पृष्ठबस्ती असेल किंवा PCOD सारखा जर आपल्याकडे पेशंट आले तर त्यांच्यामध्ये आपल्याला विरेचन आणि बस्ती आणि उत्तर बस्ती असे काही ट्रीटमेंट्स करावे लागतात. तर ह्या सगळ्यांचा ओव्हरऑल आपल्याला कसं म्हणू आपण सादर किंवा मेळ घालावा लागतो. होलिस्टिक अप्रोच जो आहे ना तो आपल्याला कुठल्याही एका आणि होत नाही. मग त्याच्यामध्ये औषधं आहेत, आहार आहे, आहाराचं नियोजन आहे, त्याबरोबरीनं पंचकर्म आहे म्हणजे शोधन आहे, आणि औषधी जे इंटरनली आहे, एक्सटर्नली आहे, ह्या सगळ्या गोष्टींची जोड जर आपण दिली आणि योगा प्राणायाम अर्थातच, त्याच्याशिवाय आपल्याला स्थैर्य जे आहे शारीरिक आणि मानसिक ते स्थैर्य आपल्याला लाभत नाही. त्यामुळं ओव्हरऑल या सगळ्यांचा विचार करून TATC म्हणजे आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकमध्ये विचार करूनच ट्रीटमेंट केली जाते. बरोबर. त्यामुळे आता ज्या प्रेक्षकांनी आजचा हा संपूर्ण पॉडकास्ट आपला पाहिलाय त्यांना एकतर गोष्ट समजली असणार आहे की फक्त थायरॉइडचे रिपोर्ट्स केले आणि त्यावर औषधं चालू केली इथपर्यंत करून चालणार नाही आहे. तर आपल्याला त्यासोबत जी काही लक्षणं जाणवत आहेत त्याचं मूळ कारण काय हे देखील शोधणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्यासाठीच TATC आहे, स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुमच्या मनात या आजाराविषयी कोणताही प्रश्न असेल तर त्याबद्दलचे उपचार तुम्ही डॉक्टरांकडून घेऊ शकता. हॉस्पिटलचे नंबर्स देखील आणि पत्ता देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. त्यामुळे तुमचा कोणता प्रश्न असेल तर तोही तुम्ही या पॉडकास्टमध्ये कमेंट करून विचारू शकता. याचं उत्तर पुढच्या भागात आपण डॉक्टरांकडून घेणार आहोत. आणि एकंदरीतच डॉक्टर विक्रांत पाटील आणि डॉक्टर सुषमा पाटील यांनी आपल्याला थायरॉइड सोबत इतरही कोणकोणते आजार होऊ शकतात आणि ते कसे बरे होऊ शकतात याबद्दलही सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचेही मी खूप आभार मानते. आणि पुढच्या भागातही आपण याच थायरॉइड विषयी आणि त्याच्या गंभीर परिणामांविषयी, पण घाबरून जाण्याचं कारण नाहीये कारण TATC मध्ये त्यावर उपचार आहेत, याविषयी बोलणार आहोत. पण आज तुम्ही ते आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात आणि अगदी डॉक्टर म्हणून टिपिकली जे बोललं जातं आणि रुग्णांना घाबरवलं जातं तसं न करता आपण छान गप्पा मारल्यात. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता तुम्ही एकदा या आणि उपचार काय ते बघा. याबद्दल जसं तुम्ही सांगितलं तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद.